की भाषा सक्ती करून नाही शिकता येत. भाषा ही आतून येते, संवाद हा आतून येतो. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आत्ताच आपण बघितलं तर राज्य शिक्षण मंडळ जे आहे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, आपल्याकडे त्रिभाषा सूत्री आहेत. एखाद्या भाषेचा अभिमान आहे याचा अर्थ दुसऱ्या भाषेचा दुस्वास करायचा असा होत नाही. आणि जर हिंदी सक्तीचंच करायचं असेल तर तेवढे शिक्षक आहेत का? जूनपासून शाळा सुरू होणार आहे, हिंदीची पाठ्यपुस्तकं त्या त्या पद्धतीची आहेत का? मी जे लिहितोय त्याच्यातून समाजात तेढ निर्माण होणार नाही, पण सामाजिक सौहार्द निर्माण होईल हे माझ्या साहित्यातून जात आहे का? कुठलीही भाषा दुसऱ्या भाषेचा दुस्वास करत नाही आणि त्यामुळे भाषिकांनी पण असं करू नाही असं मला वाटतं. नमस्कार, मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत आणि राहुल दुलव. महा MTBच्या विशेष पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. माणसाच्या उत्क्रांतीमध्ये त्याचं जे संस्कृतीचं संचित आहे, त्याची जी अभिव्यक्ती आहे ती आपल्याला भाषेच्या माध्यमातून बघायला, ऐकायला, अनुभवायला मिळते. भाषा हे आपल्या संवादाचं माध्यम आहे, परंतु मागच्या काही दिवसांमध्ये भाषेला धरूनच संवाद, विसंवाद, वाद प्रतिवाद महाराष्ट्रामध्ये होताना आपल्याला बघायला मिळतोय. त्याला पार्श्वभूमी आहे ती अशी की शासनाने जो नुकताच निर्णय घेतला इयत्ता 1ली ते 5वी हिंदी भाषा सक्तीचा, तो मुळातला निर्णय नेमका काय आहे, त्याला असलेले वेगवेगळे पदर नेमके काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर भाषेशी संबंधित वेगवेगळे कंगोरे लक्षात घेण्यासाठी आज आपल्यासोबत संवाद साधणार आहेत तर डॉक्टर नरेंद्र पाठक सर. डॉक्टर नरेंद्र पाठक सरांचा परिचय करून द्यायचा तर तो असा की 35 वर्ष अध्यापन क्षेत्रामध्ये कार्यरत ते होते. त्याच्यानंतर 7 वर्ष KJ सोमय्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्राचार्य पद त्यांनी सांभाळलं आहे. 11वीची जी ऑनलाईन प्रवेश नियंत्रण समिती आहे त्याच्यावरती शिक्षण उपसंचालकांतर्फे त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. 2016 साली राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते त्यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्याच्यानंतर साहित्य अकादमी ही जी साहित्याची सर्वोच्च संस्था आहे त्यावरती आता ते सदस्य म्हणून काम बघतायत. सर, आपलं महा MTBमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. तर सर्वप्रथम प्रश्न असाच आहे की हिंदी भाषेची सक्ती हा जो धोरणात्मक निर्णय आहे तो आपल्याला कुठे आढळतो? खरं तर असं आहे की तुझा पहिला प्रश्न जो आहे, पहिलीपासून हिंदीची सक्ती, आत्ता महाराष्ट्र सरकारने घेतलेलं जे निर्णय म्हणा किंवा जो एक आदेश निघाला, शासकीय आदेश, त्या संदर्भात मला असं वाटतं की राष्ट्रीय शिक्षण धोरण ज्याची खूप चर्चा होते आणि ज्याच्यावरती अनेक लोकांच्या सूचना मागवल्या गेल्या, त्यानंतर राष्ट्रीय शिक्षण धोरणाला अंतिम मसुद्याला मंजुरी दिली गेली. त्याच्याच अनुषंगाने नंतर NCF हा जो एक आराखडा असतो, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा असतो, यामध्ये कुठेही हिंदी भाषा सक्तीची करा असं म्हटलेलं नाही. म्हणजे हे जे NCFचं डॉक्युमेंट आहे, ह्या NCFच्या डॉक्युमेंटमध्ये त्यांनी R1, R2, R3 अशा सगळ्या प्रोव्हिजन व्यवस्थित दिलेल्या आहेत आणि त्याची स्पष्टता दिलेली आहे की साधारणतः 5वीपर्यंत 2 भाषा असाव्यात, त्याच्यातही अमुक 2 भाषा असाव्यात असं काही म्हटलेलं नाही आहे. म्हणजे आमची जी साधारणतः पिढी होती, आम्ही सुद्धा हिंदी विषय 5वीच्या नंतरच शिकलेलो आहोत. त्यामुळे NCF प्रमाणे प्राथमिक वर्गामध्ये 2 भाषा, आणि त्याच्यातही असं आहे की तुम्ही ज्या प्रदेशात राहतात, जी तुमची मातृभाषा आहे ती तर मात्र नक्की शिकवली गेली पाहिजे आणि ती आपल्याकडे शिकवली जाते. त्यामुळे 2 भाषा ह्या प्राथमिक, त्यानंतर 6वी 7वीत पुढे गेलात की एक 3री भाषा असते, त्याच्यामध्ये हिंदी, आणि नंतर मग 10वी 11वी किंवा कॉलेजमध्ये गेल्यावर any 2 कुठल्याही 2 भाषा, त्याच्यामध्ये पुन्हा हीच भाषा घ्या तीच भाषा घ्या असं नाही आहे. त्यामुळे राष्ट्रीय शिक्षण धोरण असेल, केंद्र सरकार असेल, NCF असेल, यामध्ये कुठल्याही भाषेची सक्ती, आणि खरं असं आहे ना की भाषा सक्ती करून नाही शिकता येत. भाषा ही आतून येते, संवाद हा आतून येतो. त्यामुळे हा घेतलेला निर्णय जो आहे
हा तसा दुर्दैवी निर्णय आहे. कारण सक्तीतून लहान म्हणून ते लहान मुलांना की जे अजून मातृभाषेची जेमतेम त्यांची ओळख होते आहे आणि त्याच्या जोडीला परत तिसरी भाषा, तर हे काही मला योग्य वाटत नाहीये. आता त्रैभाषिक सूत्रांचा जो मुद्दा आहे, राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये असेल किंवा मग आता राज्याच्या शिक्षण धोरणामध्ये असेल, तो नेमका काय? तो एक विस्तृत पद्धतीने जर आपण सांगितला तर बरोबर. नाही, त्रैभाषिक सूत्राचं जे आहे की साधारणतः शासनाने स्वातंत्र्य मिळवल्यानंतर जे एक भाषा धोरण केलं, त्यावेळेला त्रिभाषा सूत्री हे धोरण आलेलं आहे. आणि त्यामध्ये असं आहे की भारतात राहणाऱ्या सगळ्या राज्यातल्या लोकांना किमान 3 भाषा ह्या आल्या पाहिजेत. आणि त्यामध्ये प्राथमिकता ही मातृभाषेचीच आहे. त्यानंतर आपल्या भारताने संवाद भाषा म्हणून जी संपूर्ण याच्यात शिकवली आहे. आपल्या भारतामध्ये विविधता आहे, वेगवेगळी राज्य आहे आणि त्या राज्याच्या वेगवेगळ्या भाषा आहेत. पण याच्यात कुठेतरी समन्वय असला पाहिजे, संवाद असला पाहिजे आणि मग एक कुठली तरी राष्ट्रीय भाषा ज्याला म्हणता येईल संवादाची, ती आपण हिंदी भाषा म्हटलेली आहे. त्यामुळे ती सुद्धा लोकांना आली पाहिजे. आणि तिसरं असतं ते शेवटी ऑप्शनल आहे की आत्ता सगळीकडे ज्या पद्धतीने जागतिकीकरण होत आहे किंवा असं म्हटलं जातं की इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे वगैरे वगैरे जे काय आहे. त्यामुळे आपल्याला जर आता स्पर्धेमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर या दृष्टिकोनातून भारत सरकारचं जे त्रिभाषा सूत्रीचं धोरण आहे त्याच्यामध्ये साधारणतः 3 भाषा याव्यात यासाठी खरं ते धोरण आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता जर आपण बघितलं तर राज्य शिक्षण मंडळ जे आहे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, आपल्याकडे त्रिभाषा सूत्री आहेत. फक्त अन्य मंडळं जी आहेत त्याच्यामध्ये 2च भाषा शिकवल्या जातात. त्यामुळे आपलं जे त्रिभाषा सूत्रीचं धोरण आहे हे सर्व भाषांना फ्लेक्झिबल अशा स्वरूपाचं आहे आणि हा सगळा विषय राज्यांवर पण सोडलेला आहे. आता याच्यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न असा विचारला जातो की मराठी आणि इंग्रजी व्यतिरिक्त जे पाल्य भाषा शिकणार आहे त्याच्या जीवनामध्ये काय परिणाम आपल्याला दिसून येतील किंवा काय फरक पडणार आहे तिसरी भाषा शिकल्यामुळे? खूप चांगला प्रश्न आहे. मुळातच मला असं वाटतं की केवळ मराठी आणि इंग्रजी शिकावी का? आता मराठी शिकावी म्हणजे हे मी अमराठी विद्यार्थ्यांच्या बाबतीत बोलतो आहे. पण महाराष्ट्राचा जर विचार केला तर स्वाभाविकपणे मातृभाषेतून शिक्षण हे आपण म्हणतो आणि ते झालं पाहिजे, ते होत आहे. आता ज्या पद्धतीने शिक्षणाचे पण वेगवेगळे आयाम विकसित होत आहेत, तर यामध्ये भाषा हा खरा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्याला कुठली भाषा शिकवली तर त्याचं विकास चांगला होईल किंवा त्याला नोकरीच्या संधी मिळतील वगैरे, तर मला असं वाटतं की भाषा ही त्या विद्यार्थ्याला जी आवडते त्याची जी क्षमता आहे त्याच्यावरती पालकांनी आणि विद्यार्थ्याने खरं निर्णय घ्यायचा आहे. म्हणजे असंही आहे की काही ठिकाणी बहुभाषिक सुद्धा बोलणारे आहेत. त्यामुळे भाषा हे आपलं म्हटलं तर सॉफ्ट स्किल आहे. त्यामुळे अनेक भाषा आल्या पाहिजेत आणि ज्याला अधिकाधिक भाषा शिकायच्या आहेत त्याचा पाया खरं संस्कृत आहे. त्यामुळे पालकांनी खरं लहानपणापासूनच कुठल्याही राज्यातला असू द्या, मी केवळ महाराष्ट्र म्हणून बोलत नाही आहे, पण संस्कृत ही पायाभूत भाषा आहे, मातृभाषा आहे आणि याच्या जोडीला जर या 2 भाषांचा नीट अभ्यास झाला तर तो वेगवेगळ्या भाषा चांगल्या पद्धतीने शिकेल. आपल्याला जर इंग्रजी जरी बोलायचं असेल तरी इंग्रजी बोलताना कुठलीही व्यक्ती बोलण्याच्या आधी जो विचार करतो तो मातृभाषेत विचार करतो आणि मग तो भाषांतरित होतो आणि मग तो आपण इंग्रजी किंवा अन्य भाषा बोलतो. त्यामुळे तुम्हाला कुठली जरी भाषा शिकायची असेल, कुठलीही भाषा बोलायची असेल, जगाच्या एकूणच सगळ्या व्यवहारामध्ये परकीय भाषा जरी शिकायच्या असतील तरी मूळ आहे ती आपली मातृभाषा पक्की करणं. थोडा संस्कृत भाषेचा जर अभ्यास चांगला असेल तर त्याचाही विकास चांगला होऊ शकतो आणि मग त्या विद्यार्थ्याचं कुठल्याही क्षेत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने व्यवसायाच्या संधी सुद्धा त्याला मिळू शकतात. त्याचं व्यक्तिमत्व विकसित होऊ शकतं. मराठी भाषेचा आता विचार करताना आपण शैक्षणिक धोरणांकडे आणि शिक्षण व्यवस्थेकडे वळूया. याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा मांडला जातो की संशोधन म्हणजे कुठलीही भाषा ज्यावेळेला विकसित होते
त्यावेळेला संशोधनाचा आणि त्या योगे पुढे होणाऱ्या दस्तऐवजीकरणाचा खूप महत्वाचा वाटा असतो. ते मराठीमध्ये संशोधन होताना दिसून येत नाही. तर त्याच्याबद्दल आपलं मत काय? आत्ता आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. हा प्रश्न त्याच्याशी खरं सुसंगत आहे. म्हणजे आपल्याकडे भाषाभिमान, मलाही भाषाभिमान आहे, प्रत्येकाला असला पाहिजे, मातृभाषेचा अभिमान असला पाहिजे. पण एखाद्या भाषेचा अभिमान आहे याचा अर्थ दुसऱ्या भाषेचा दुस्वास करायचा असा होत नाही. आणि आपल्याकडे तर भारतामध्ये सगळ्या भाषा या भारतीय भाषा भगिनी आहे. त्यामुळे हे जे आहे आपण ज्याला म्हणतो की दस्तऐवजीकरण किंवा संशोधन, तर आत्ता हा जो अभिजात भाषेचा दर्जा आपल्याला मिळालेला आहे त्यामध्ये या संधी प्राप्त झालेल्या आहेत. म्हणजे आमच्याकडे वेगवेगळे शिलालेख आहेत किंवा महाराष्ट्रातला विचार केला तर नाणेघाट वगैरे इकडचा जो भाग आहे त्या ठिकाणी सुद्धा प्राचीन काही दस्तऐवज आहे, शिलालेख आहे. याचं आपल्याकडे डॉक्युमेंटेशन नाही होते, त्याचं दस्तऐवजीकरण होत नाही आहे. किंवा आमचे प्राचीन ग्रंथ, म्हणजे आत्ता अभिजात भाषेचा दर्जा देताना गाथा सप्तशतीचा आपण पुरावा म्हणून ग्रंथ साध. पण ह्या गाथा सप्तशतीचं सुद्धा त्यावेळेची जी भाषा आहे आत्ता जर आपण वाचलं तर आपल्याला ते समजायला कठीण आहे. म्हणजे आताच्या या अभिजात भाषेच्या धोरणामुळे ज्या काही संधी आहे त्याच्यामध्ये असे प्राचीन ग्रंथ, आपलं भारतीय ज्ञानाचा खजिना ज्या ज्या ग्रंथांमध्ये, पोथ्या पुराणांमध्ये सुद्धा आहे, त्याचं एक तर अनुवाद झाले पाहिजे. आताच्या बोलीभाषेमध्ये सामान्यांना समजेल अशा पद्धतीने दस्तऐवजीकरण झालं पाहिजे. ही खरी भाषेच्या पुढची आव्हान आहे. म्हणजे शासनाने, अभ्यासकांनी, साहित्यिकांनी, विचारवंतांनी या दृष्टीने खरं तर आता मांडणी करायला हवी. आणि महाविद्यालयातनं, विद्यापीठांच्या मधून दस्तऐवजीकरण, अनुवाद अशा प्रकारचे लहान अभ्यासक्रम, छोटे छोटे अभ्यासक्रम केले तर तू जे म्हणतोयस की अशा प्रकारच्या दस्तऐवजीकरणाला चालना मिळेल. आणि ही व्हायला पाहिजे. ही आमची भारताची किंवा भाषा विषयातली एक आमची फार मोठी शक्ती आहे. त्याच्यामध्ये आज खजिना आहे, खरं तर ज्ञानाचा खजिना आहे. त्यामुळे भाषेचं, आणि म्हणजे केवळ हे नाही, आमच्याकडे बोलीभाषा पण आहे ज्याची स्क्रिप्ट नाही आहेत, ज्याच्या संहिता नाही आहेत, लिखित नाही आहेत. तर अशा कितीतरी बोलीभाषा आहे. त्या बोलीभाषांच्या मध्ये म्हणी असू शकतात, बोलीभाषांच्या मध्ये वाक्प्रचार असू शकतात. असे काही शब्द आहेत की जे आता काळाच्या ओघामध्ये वापरलेच जात नाही. त्यामुळे असे अनेक गोष्टी या दस्तऐवजीकरणाच्या स्वरूपात करण्याची आवश्यकता आहे. आणि भारतीय भाषा सगळ्याच, आणि त्याच्यामध्ये मराठीच्या बाबतीत हे जे अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे चांगल्या संधी युवकांनाही प्राप्त झालेल्या आहेत. ते आता होईल असा मला विश्वास वाटतो. बोलीभाषेच्या संदर्भातच माझा पुढचा प्रश्न असा आहे की 3 भाषा शिकताना आपण ज्या वेळेला बघतो त्यावेळेला मराठीच्या ज्या बोलीभाषा आहेत, कुरकू असेल, मालवणी असेल, झाडी बोली असेल, यांच्यातलं संशोधन, या भाषांचं संवर्धन काळाच्या ओघामध्ये कशा प्रकारे घडेल, तुम्हाला काय वाटतं? म्हणजे आता एक उदाहरण द्यायचं झालं तर मी खानदेश भाग, माझं सगळं लहानपण खानदेशात गेलेलं आहे. आज खानदेशामध्ये असे काही जुनी मंडळी आहेत की ज्यांनी संपूर्ण खानदेश बोली, खानदेशी भाषेमध्ये वापरले जाणारे शब्द किंवा त्या खानदेशच्या प्रदेशामधले भौगोलिक पदार्थ असतील, तिथल्या चालीरीती असतील, सण संस्कृती असतील, किंवा त्या त्या भाषांमध्ये तिथे जे जे काही लिहिलं गेलेलं आहे अहिराणी भाषेत खानदेशची, याचं खूप चांगल्या पद्धतीचं संकलन काही मंडळींनी केलेलं आहे. म्हणजे बोलीभाषांचं संकलन, मग ती कुठली असेल, कोरकू असेल, मालवणी असेल. आणि मला असं वाटतं की असं बहुतेक राज्यांच्या मध्ये अनामिकपणे काम करणारी मंडळी आहेत. त्यांच्यापर्यंत एक तर व्यवस्थेने जाऊन पोचलं पाहिजे, किंवा ही जी काम करणारी मंडळी आहे यांनी आता शासनाच्या किंवा विद्यापीठांच्या किंवा एकूण अभिजात भाषेच्यामुळे निधी उपलब्ध होणार आहे किंवा ज्या काही सुविधा उपलब्ध होणार आहेत त्याचा उपयोग केला
तर या अनामिक लोकांनी जी काही कामं केलेली आहे, एक पिढी अजूनही आहे जी पिढी केवळ बोलीभाषांवर काम करते आहे. माझ्याकडे खूप अशी नावं पण आहेत. काही आता मी साहित्य अकादमीत असल्यानंतर मला काही लोक स्वतः येऊन भेटतायत. म्हणजे आता सातारा, सांगली, कोल्हापूर, परभणी इकडच्या कधी बाजूत गेलात तर तिकडे सुद्धा अशा प्रकारची काम करणारी मंडळी आहेत. तेव्हा याचंही काम बऱ्यापैकी झालेलं आहे. त्या लोकांनी मेहनत घेतलेली आहे. तर ते फक्त त्याला कुठेतरी एक चांगलं व्यवस्थेने पाठबळ दिलं तर ते चांगलं संकलित होऊ शकतं आणि दस्तऐवजात त्याचं रूपांतर होऊ शकतं आणि त्याची आवश्यकता आहे. इथे धोरणात्मक पातळीवरती मूलभूत संशोधन व्हावं, त्याचा एक प्रचार प्रसार व्हावा, यासाठी काय विचार केला गेलाय? नाही, यामध्ये मूलभूत संशोधन होण्यासाठी मी पुन्हा तेच सांगतो की साधारणतः बऱ्याच वेळेला असं म्हणतो की शासन काय करतंय. मग ते केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल किंवा वेगवेगळी भाषांची काम करणारी मंडळं असतील किंवा राज्य मराठी विकास संस्था महाराष्ट्रात आपण म्हणतो अशा संस्था असतील, यांच्या अनेक योजना आहेत आणि त्या योजनांच्या मधून अशा काम करणाऱ्या लोकांना मदतही सातत्याने केली जाते. त्यामुळे मूलभूत संशोधन, त्या भाषांचं संवर्धन आणि दस्तऐवजीकरण एक आहे की अशा ज्या काही सुविधा किंवा अशा ज्या काही योजना आहेत, या योजनांची अंमलबजावणी करण्यात कुठेतरी अडचण होते किंवा ह्या योजना सामान्यांपर्यंत पोचण्यामध्ये कुठेतरी अडचण होते. त्यामुळे मला असं वाटतं की हे आहेच, नाही असं नाही, पण धोरण चांगलं, निर्णय चांगला, योजना चांगल्या, त्याची तयारी पण आहे, निधी पण आहे, पण तो अंमलबजावणी करणं याच्यामध्ये म्हणजे आताचा हा सुद्धा जो निर्णय जो आहे हिंदी भाषेचा, मला वाटतं ही अंमलबजावणीतली केलेली घाई गडबड आहे. म्हणजे महाराष्ट्र शासनाने आदेश काढला, पण आज हा आदेश काढताना आमच्याकडे महाराष्ट्रात किती शाळा आहेत, विद्यार्थी संख्या किती, 1ली पासून 5वी पर्यंत, आणि जर हिंदी सक्तीचंच करायचं असेल तर तेवढे शिक्षक आहेत का? जूनपासून शाळा सुरू होणार आहे, हिंदीची पाठ्यपुस्तकं त्या पद्धतीची आहेत का? म्हणजे निर्णय घेण्याची घाई होते, अंमलबजावणी करण्यात गडबड होते, तिथले कोणी अधिकारी असतात किंवा कोणाच्या तरी व्यक्तीच्या डोक्यात येतं, पटकन आदेश काढला जातो. म्हणून खरं तर ही जबाबदारी व्यवस्थेमधल्या लोकांनी अध्ययन, अध्यापन आणि पूर्ण तयारी करून खरं ते करायला पाहिजे. तसंच या संदर्भातलं आहे. त्यामुळे अशा पद्धतीचं संशोधन असेल, बोलीभाषा असतील, त्यांना कशा पद्धतीने आपल्याला मूलभूत कामामध्ये जोडता येईल, तर याची आमच्याकडे नियोजन आहे. पण अंमलबजावणी होणं, प्रसार आणि प्रचार होणं आणि त्याला गतिमान करणं याची आवश्यकता आहे. आता मी विद्यापीठांकडे वळतो. आपल्याकडे जे मूलभूत संशोधन केलेले ग्रंथ आहेत, त्याच्यामध्ये संदर्भ ग्रंथ आले, यांचं भाषांतर होत नाही अशी एक तक्रार आहे आणि ते पुस्तकं जी आहेत त्या विद्यापीठाची ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही, ही एक साधारणपणे दरवर्षाची वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये तक्रार असते. तर मग याच्यामध्ये कुलगुरूंची भूमिका महत्वाची आहे का? तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? नाही, एक काळ असा होता, म्हणजे मी साधारणतः म्हणतो की 2010च्या आधीची गोष्ट साधारणतः, की विद्यापीठांच्या मध्ये जे काही साहित्य किंवा जे काही अभ्यासक्रमाची पुस्तकं ही केवळ इंग्रजी भाषेत, मग ते इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, स्थापत्यशास्त्र असेल, असं काही असेल. म्हणजे एक समज असा आहे की आमच्याकडे अभ्यास म्हणून जे आहे ते सगळं इंग्रजी भाषेतच आहे. हा चुकीचा समज आहे. पण आता गेल्या काही वर्षांच्या मध्ये मला वाटतं भारतीय एकूण सगळ्या व्यवस्थेमध्ये किंवा केंद्रीय शिक्षा मंत्रालय म्हणता येईल किंवा महाराष्ट्रातलं उच्च शिक्षण मंत्री किंवा उच्च शिक्षण मंत्रालय यांनी गेल्या 10-12 वर्षामध्ये, 15 वर्षामध्ये आपण बघितलं तर कुलगुरूंना एकत्र आणून कुलगुरूंच्या अशा विशेष बैठका यासाठी घेतलेल्या आहेत. तसे आदेश पण झालेले आहेत आणि अनेक विद्यापीठांच्या मध्ये जे काही आपण म्हणतो की मेडिकल, इंजिनिअरिंग अशा प्रकारचे ग्रंथ वगैरे याचं अनुवादाचं काम आता सुरू झालेलं आहे. एवढंच काय, आत्ता
एखाद्याला इंजिनिअरिंग आणि मेडिकल करायचं असेल, ग्रामीण भागातला मुलगा आहे. आता ग्रामीण भागातल्या मुलांची बुद्धिमत्ता खूप चांगली असते, अडचण असते ती भाषेची. आणि म्हणून ते इंग्रजी पुस्तकं असली तर इंजिनिअरिंग मेडिकलपासून ती लांबच राहतात. मुळात आम्हाला व्यक्त व्हायला संधीही आपल्या भाषेतून मिळते. त्यामुळे विद्यापीठांनी, मला सांगायला अभिमान वाटतो, की उच्च शिक्षणामध्ये सुद्धा आता अशा प्रकारची जी पुस्तकं आहेत, ही सगळ्या भाषांच्या मध्ये यायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे मुंबई विद्यापीठाचा जर उल्लेख केला किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही विद्यापीठाचा उल्लेख केला, तर महाराष्ट्रातल्या विद्यापीठांमध्ये इंजिनिअरिंग, मेडिकल ही पुस्तकं आता मराठीमध्ये यायला लागलेली आहे, हिंदीमध्ये यायला लागलेली आहेत. त्यामुळे परिवर्तन होतंय, बदल होत आहेत आणि भाषा ही अडचण राहणार नाही. कुठल्याच भाषेची अडचण राहणार नाही. कारण भाषा ह्या एकमेकाला आपले विचार व्यक्त करण्यासाठी, त्यासाठीच आहे. त्यामुळे अशा प्रकारचं अनुवादाचं काम हे चांगल्यापैकी सुरू झालेलं आहे. डेटा म्हणजे विदा आपण ज्याला म्हणतो, त्या संकलनाच्या आधारावर आता निर्णय घेण्याचं धोरण लवकरच येणार आहे, त्याची अंमलबजावणी होणार आहे. तर यामध्ये संकल्पनेच्या स्तरावरतीच मराठीचा जर वापर केला गेला तर काय वाटतं तुम्हाला? की नाही, कुठल्याही क्षेत्रामध्ये विषय मांडणी करताना किंवा एखादा विषय समजावून सांगताना, आता तर तंत्रज्ञानाचं युग आहे, तुम्ही म्हणतो तसं विदाचा उपयोग केला जातो आहे. तर यामध्ये काम करण्यासाठी संकल्पना स्पष्ट होण्याची आवश्यकता आहे. एकदा संकल्पना स्पष्ट झाली तर मग तुम्हाला त्या विषयात पुढे जाता येतं. आणि आता तर मला वाटतं या सगळ्या याच्यामध्ये म्हणजे शासनाने सुद्धा टेक्नॉलॉजीसाठी वेगळं एक मंत्रालय पण केलेलं आहे. त्याचे सुद्धा आता काही नियम बनवले जात आहेत. किंवा आता हे जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याला म्हणतो आपण, की कृत्रिम बुद्धिमत्ता, आणि त्याच्यामार्फत हा जो डाटा तयार होतोय किंवा आपल्याकडे गुगलवरती तुम्ही कधी गेलात तर त्याच्यातून सुद्धा तुम्हाला अनेक संदर्भ मिळत आहेत. तर या सगळ्याच्या मध्ये निश्चितपणे संकल्पना स्पष्ट होणं, याच्यासाठी त्या विदाचा चांगला उपयोग होणार आहे. तर त्याच्यासाठी मात्र त्याचा उपयोग कसा व्हावा याच्या सुद्धा जर काही मार्गदर्शक सूचना केल्या गेल्या तर आगामी काळामध्ये विदांचा वापर करणं, तंत्रज्ञानाचा वापर करणं, किंबहुना तंत्रज्ञान आल्याने भाषा मरतील असं अजिबात समजू नये. तंत्रज्ञानामुळे भाषा, संकल्पना अधिकाधिक स्पष्ट होणार आहेत. त्यामुळे निश्चित या विदांचा आपल्याला फायदा होईल असं मला वाटतं. आता आपण एक साहित्याच्या प्रांताकडे बोलूया. कानडी भाषेतलं साहित्य असेल, बंगाली भाषेतलं साहित्य असेल, याचं आपण म्हणतो की एस.एल. भैरप्पा असतील, शिवराम कारंत असतील, उमा कुलकर्णींनी मराठीमध्ये त्यांच्या कादंबऱ्या, कथा, साहित्य सगळं आणलं. आता ही एक बहुभाषिक सौंदर्य आहे हे. तर आता ही जी श्रीमंती आहे सगळ्या भाषेसंदर्भातली, तर मग बहुभाषिकता म्हणून आपल्याला हे कशी अनुभवता येणार आहे? आता मी तर साहित्य अकादमीसारख्या संस्थेवर आहे आणि आम्हाला असं प्रकर्षाने जाणवतं की आपल्याकडे अनेकता में एकता, भारत की विशेषता असं आपण म्हणतो, किंवा सगळ्या भाषांच्या मधलं सौंदर्य. मग आम्ही जो उल्लेख केला की भारतातले वेगवेगळी राज्य, शेवटी राष्ट्राची ओळख कशात असते हो? राष्ट्राची ओळख असते ही त्या त्या ठिकाणच्या राज्यांच्या मधली माणसं, ते काय बोलतात, तिथले खाद्यपदार्थ काय, तिथले सण संस्कृती काय, तिथला इतिहास काय, तिथल्या परंपरा काय. आता हेच आपल्याला समजून घ्यायचं आणि हे समजून घेण्याची आवश्यकता एवढ्यासाठी आहे की ही आमची शक्ती आहे, हीच खरी आमची ताकद आहे. आम्ही जेव्हा आमचं राष्ट्र प्राचीन राष्ट्र आहे किंवा आमचं राष्ट्र हे वैभवशाली राष्ट्र आहे अशा संकल्पना जेव्हा बोलतो, तेव्हा वैभव म्हणजे काय, तर राष्ट्राचं वैभव म्हणजे इथल्या विविध भाषा, राष्ट्राचं वैभव म्हणजे इथली विविध संस्कृती, जी अनेकातून एक. त्यामुळे अशा पद्धतीच्या भाषांचे अनुवाद, म्हणजे आपण सांगितलेली जे काही 2-3 नावं सांगितली, शिवराम कारंत किंवा एस.एल. भैरप्पा, मी तर म्हणतो पंजाबी असेल, आसामी असेल, उर्दू असेल, आमच्याकडे
साहित्य अकादमीमध्ये सुद्धा आम्हाला लक्षात येतं की वेगवेगळ्या राज्यांमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं साहित्य लिहिलं जातं. साहित्यिक खूप चांगल्या पद्धतीने विचारांची मांडणी करतात. आणि म्हणूनच आगामी काळामध्ये तरुणांनी वेगवेगळ्या भाषा शिकल्या पाहिजेत. ते अनुवादित झालं पाहिजे. आज जर उमा कुलकर्णींनी अनुवाद केले नसते तर आम्हाला भैरप्पांचं साहित्यच कळलं नसतं, शिवराम कारंतांनी आम्हाला कळलंच नसतं. आणि म्हणून खरं तर आपल्या भारतातल्या सगळ्या भाषांचं साहित्य, म्हणजे आता महाराष्ट्राचा विचार केला तर विश्वास पाटील, आज विश्वास पाटलांचं त्यांनी शिवाजीवरती करत असलेलं सध्याचं काम किंवा त्यांचं पानिपत किंवा नेताजी सुभाषचंद्र हे सगळ्या भाषांमध्ये भाषांतरित झालेले आहेत. त्यामुळे आमचं जे शिवाजी महाराजांचं साहित्य जे आहे हे इतर अमराठी लोकांपर्यंत पोचलं ना, ही आमची ताकद आहे. नाही तर आम्ही काय तर बऱ्याच वेळेला भाषेचा खूप अभिमान आमच्या डोक्यामध्ये असतो आणि आम्ही त्या खूप अभिमान असल्यामुळे आम्ही त्या भाषेच्या पुढेच जात नाही. मुळातच भाषेला असं बंदिस्त करणंच चुकीचं आहे. सगळ्या भाषांचा सन्मान झाला पाहिजे. शेवटी भाषा साहित्य काय आहे, विचारांचं आदान प्रदान आहे. आणि म्हणून हे भारताचं एक खूप चांगलं वैभव आहे. आणि सगळ्या राज्यांच्या मध्ये अशा प्रकारचं साहित्याचे अनुवाद होणार पाहिजे. सगळ्याच भाषांचं साहित्य हे वेगवेगळ्या भाषांमध्ये झालं पाहिजे. आणि त्याच्यातून आपले काही आदर्श असतात, आपल्या काही संकल्पना असतात, आमच्या इथले राष्ट्रीय विचार असू शकतात, काही सामाजिक संदर्भ असू शकतात, काही वेगवेगळी व्यक्तिमत्व असू शकतात. ती दुसऱ्या राज्यापर्यंत जाणारच नाही तर. म्हणून अशा प्रकारचा अनुवाद करणं याची आता आगामी काळामध्ये खूप मोठी आवश्यकता असं मला वाटतं. आता याच्यामध्ये आपण एक जर इतिहास बघितला तर मराठी भाषेवर, मराठी साहित्यावर मोठ्या प्रमाणात डाव्या विचारसरणीचा पगडा आपल्याला मागच्या काही दशकांमध्ये दिसून आला. मग मराठी साहित्य असेल, मराठी रंगभूमी असेल, इथे त्याचं प्रतिबिंब हळूहळू पडत गेलं. आणि याच्यानंतर एक प्रेक्षक आणि या कलाकृती यांच्यामध्ये तुटले पण आपल्याला बघायला मिळालं. आता हे जे तुटले पण होतं याचा मराठी साहित्याच्या, मराठी भाषेच्या वृद्धीवरती काही परिणाम झाला असं तुम्हाला जाणवतं का? काही प्रमाणात झाला असं मला वाटतं. पण तुझ्या बोलण्यात जे आत्ता आलं की कला आणि साहित्य याच्यावरती डाव्या विचारसरणींचा प्रकार वगैरे, खरं तर मला असं वाटतं कला आणि साहित्य, भाषा याचं अधिष्ठानच खरं तर हे भाषेचं अधिष्ठान भाषा, कलेचं अधिष्ठान कला, साहित्याचं अधिष्ठान साहित्य. आणि या सगळ्यातून प्रयत्न काय, सगळ्यांना जोडणं. कलेचा उपयोग काय तर त्याच्यातून विचार पोचवणं, समाजाला एक प्रकारचं त्याची अभिरुची जोपासणं. साहित्यातून समाजाची अभिरुची जोपासतात, कलेतून समाजाची अभिरुची जोपासतात. त्यामुळे त्याची एक भाषा आहे ना, वैचारिकतेच्या पलीकडे आहे. त्याच्यात डावं उजवं वगैरे असं नसावं. दुर्दैवाने स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आमच्याकडे असे काही प्रयत्न झालेत आणि कला आणि साहित्याला आम्ही फक्त डाव्या विचारांमध्ये अडकवून ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. पण कसं आहे, शेवटी प्रत्येकाची एक कालमान असतं, कालमानामध्ये बदल होतात. आणि आता खरं तर असं आहे की डावं उजवं सोडून द्या. लोकांना जे हवंय ते विकासाचं आहे, फायद्याचं काय, माझ्या फायद्याचं काय. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की आता डाव्या उजव्याच्या पलीकडे जाऊन मुख्य प्रवाह काय चाललेला आहे. साहित्यिकांना सुद्धा आता ते डावं उजवं नको आहे की मी जे लिहितो त्याच्यातून खरंच खेड्यागावातल्या विकासाची मांडणी होते का, मी जे लिहितोय त्याच्यातून समाजात तेढ निर्माण होणार नाही पण सामाजिक सौहार्द निर्माण होईल हे माझ्या साहित्यातून जात आहे का. किंवा मी जे काही नाटक किंवा एखादं काही नाट्यछटा करतो आहे, जे लेखन करतोय ते अधिकाधिक चाललं पाहिजे. आता आपण एक उदाहरण बघतो की सध्या ज्या काही चित्रपट आणि नाटक येत आहेत, ज्या ज्या विषयांवरचे येत आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात चालतात. तरुणांना ते हवं आहे. म्हणजे इतिहासातल्या सुद्धा काही व्यक्तिरेखा
आता नवीन जे कोणी चित्रपट निर्माते आहे, दिग्दर्शक आहे, त्यांनी एका नवीन पद्धतीने मांडणी केली ना. म्हणजे शिवाजी महाराजांवरचा चित्रपट 1960च्या 70च्या दशकात पण आला होता. पण आता शिवाजी महाराजांचं तेच साहित्य, तोच विचार, तेच राष्ट्र किंवा स्वराज्याची संकल्पना एका तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तरुणाईला भावेल अशी मांडताय. त्यामुळे तो विचारसरणीचा पगडा त्याच्यामुळे तुटक झाला वगैरे हे मान्य आहे, पण ते फार टिकत नाही. कुठलं टिकतं? जे बघितलं जातं, ज्याला वाचलं जातं ते टिकतं ना. त्यामुळे मधल्या काळात जरी असं काही लिहिलं गेलं असेल तरी ते काही फार टिकेल किंवा टिकलेलं आहे असं मला वाटत नाही. ज्याच्यामध्ये गाभा आहे, ज्याच्यामध्ये विचारांचं अधिष्ठान आहे, ज्याच्यामध्ये संवेदना आहे, ज्याच्यामध्ये राष्ट्र, निसर्ग, पर्यावरण, समाज याच्याबद्दलची सकारात्मक मांडणी केलेली आहे, हेच चालणार ना आगामी काळामध्ये. त्यामुळे असं जे जे आहे ते लिहिलं जात आहे. आता पूर्वी काय झालं, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ते कुठल्या विचारात अडकलं, नुकसान त्या ज्या चळवळी तुम्ही म्हणतात विशिष्ट, ते गेलं ना. आता राहिल्या कुठे त्या, क्षीण झालेल्या आहेत. परंतु आता एकूणच जनमानस जो आहे त्या जनमानसाला हे डावं उजवं नको आहे. तो म्हणतो की माझा बौद्धिक विकास होतोय का, माझं निखळ मनोरंजन झालं पाहिजे. त्या मनोरंजनाला टीकेची किनार नको आहे, त्याच्यामध्ये भेदाची किनार नको आहे. लोकांना नाही होत त्याच्यामध्ये इंटरेस्ट. लोकांना हवं आहे ते माझ्या स्वतःच्या संवर्धनासाठी, माझ्या विकासासाठी, माझ्या मनोरंजनासाठी, आणि ज्याच्यातून मला काहीतरी मिळेल. त्या वादामध्ये जनसामान्यांना आता काही पडलेलं नाही आहे. त्यामुळे एक काळ होता, तो काळ गेला, त्या चळवळी गेल्या. आता खूप चांगल्या प्रकारचं लिहिलं जात आहे, ज्याला सामाजिक अधिष्ठान आहे, वैचारिक अधिष्ठान आहे, आणि तेच आगामी काळात चालणार आहे. भाषा म्हटलं की भाषेचं राजकारण हा एक महत्वाचा पैलू त्याला जोडलेलाच असतो. आणि मग भाषेचं राजकारण आल्यावरती दरवेळेला संघर्षाची कुठेतरी भूमिका आपल्याला समाजामध्ये बघायला मिळते. आता या संघर्षातून पुढे समन्वय कसं साधला जाणार आहे, त्याच्या भविष्याकडे तुम्ही कसं बघता? दुर्दैवाने कला, भाषा आणि साहित्य हे स्वातंत्र्याच्या निर्मितीनंतरच एक प्रकारचं शस्त्र म्हणून वापरलं गेलं. हे शस्त्र राजकीय शस्त्र म्हणून झालं. कदाचित त्याला एक इकोसिस्टम डेव्हलप केली गेली, आणि मग ज्याच्यातून काही फायदे आहेत, ज्यांना फायदे ते त्याच्यातून वाद घालतात, आणि त्याच्यातून खरं तर संघर्ष निर्माण होतो. मग हा सांगितलं तसं कला असेल, साहित्य असेल, भाषा ह्या परस्पर पूरक आहेत. कुठल्याही राज्यातली भाषा ही त्या त्या राज्यातला अभिमान असते, पण त्या राज्याची भाषा अभिमान म्हणजे दुसऱ्या राज्याचा दुस्वास व्हावा असं नसतं. त्यामुळे जे कोणी अशा प्रकारचं भाषेच्या वरून वाद निर्माण करतात, किंवा आत्ताचा सुद्धा हा जो हिंदी भाषेचा वर्तमानपत्रातनं, समाज माध्यम, सरकारने घेतलेला निर्णय चुकीचा आहे, त्याचं मी समर्थन करत नाहीये. कारण NCF मध्ये वगैरे कुठेही तसं म्हटलेलं नाहीये, घाईगर्दीत घेतलेला निर्णय. पण त्या एका निर्णयावरून जे वातावरण आत्ता आहे आणि ज्या सवंग पद्धतीने मांडणी केली जाते आहे ती चुकीची आहे, ती होऊ नये. म्हणजे आता याच्यावरती जर आपल्याला समजा सोल्युशन काढायचं एखादं काही, तर हिंदी जर शिकवायचं असेल, तर तो हिंदीच नाही कुठलीही भाषा शिकवायची असेल, आणि तुम्हाला जर ती अभ्यासक्रमातच आणायची असेल, समजा आणायची असेल, तुम्ही त्याला ग्रेड देऊ शकतात. त्याला परीक्षा, मग 50 किंवा 100 मार्काचा पेपर, मग त्याचा अभ्यासक्रम, असं न करता अनौपचारिक शिक्षण पण देता येतं ना. आणि ते केवळ हिंदीचं कशाला, अन्य भाषांचं देता येईल. पूर्वीच्या काही सुद्धा अभ्यासक्रमामध्ये असे काही विषय असायचे ना आमचे, कार्यानुभव वगैरे, ते शिकवले जाते, त्याच्यामध्ये ग्रेड असायचं. आणि आता तर विद्यापीठांच्या मध्ये क्रेडिट नावाचा नवीन प्रकार आलेला आहे. त्यामुळे कुठेतरी ठीक आहे, आदेश चुकीचा आहे, पण मग त्याचं ज्याला आपण म्हणतो वेगळा मार्ग काय, पर्याय काय, ते सुटणार कसं कोडं, याच्याबद्दलची मांडणी करताना मला 2-3 दिवसात कोणी दिसलेलं नाही. फक्त निर्णय चुकीचा आहे, आणि मग त्याच्यावरून वाद निर्माण होतोय. व्यवस्था, सरकार काही वेळेला घाईगर्दीत निर्णय होतात ना. आज विचारवंत, साहित्यिक, भाषाप्रेमी या सगळ्यांनी त्याच्यातलं उत्तर शोधलं पाहिजे, आणि उत्तर शोधलं तर अशा प्रकारचे वाद होणार नाही,
संघर्ष होणार नाही. कुठलीही भाषा दुसऱ्या भाषेचा दुस्वास करत नाही आणि त्यामुळे भाषिकांनी पण असं करू नाही असं मला वाटतं. त्यामुळे एक भाषा हा म्हटलं तर अत्यंत नाजूक संवेदनशील विषय आहे. त्याच्याकडे गांभीर्याने बघायला पाहिजे. साहित्य परिषदेचा आपण एवढा मोठा काळ बघितलेला आहे आणि आता एक काम सुद्धा करत आहात या संदर्भात. तर मग तुम्हाला याच्यावरचं उत्तर काय दिसतंय? नाही, आता अखिल भारतीय साहित्य परिषद म्हणून आम्ही भारतभर जेव्हा प्रवास करतो, वेगवेगळ्या राज्यांमध्ये जातो किंवा साहित्य अकादमी म्हणून सुद्धा आम्ही वेगवेगळ्या राज्यांमध्ये जातो. अनेक लोक आम्हाला भेटतात. मला कधीही भाषा ही अडचण झाली नाहीये. अडचण झाली नाही त्याचं कारण आहे की माझी एक माणूस म्हणून, लेखक म्हणून, अभ्यासक म्हणून, कार्यकर्ता म्हणून भूमिकाच अशी आहे ना की शेवटी मला तिथे काय चाललंय ते समजून घ्यायचं आहे आणि माझ्या मनात द्वेष नाही आहे. संघर्ष कधी होतो? समोरच्याबद्दल तुमच्या मनात गैरसमज, एकदा गैरसमज झाला की तुमचं मन कलुषित होतं आणि मनात द्वेष होतो. आपण जर एकदा ज्याला म्हणतो खुल्या मनाने समोरचं समजून घ्यायचं आहे. आता त्या राज्यामध्ये गेल्यानंतर त्या राज्यातली संस्कृती, भाषा हिचा आदर करावा लागेल ना. आणि नुसता आदर नाही हो, समजून घ्यावी लागणार आहे. त्यामुळे साहित्य क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत, त्या प्रादेशिक आहेत. साहित्य परिषद देशभर काम करते. त्याचा उद्देशच असा आहे की सगळ्या भारतीय भाषांचे लेखक, सगळ्या भारतीय भाषांमध्ये जे जे मांडलं जात आहे ते लोकांपर्यंत पोहोचावं. संकुचित भूमिका ही कधी घेऊच नाही. शासकीय व्यवस्थेमध्ये साहित्य अकादमीचा हाच किंवा अखिल भारतीय साहित्य परिषद. पण आमच्याकडे काही वेळेला एका विशिष्ट भाषिक संघटना असते आणि मग ती तिच्या चौकटी फक्त एखाद्या प्रदेशापुरत्या मर्यादित करते. तुम्ही स्वतःला मर्यादित केलं, बंदिस्त केलं की वाद होणार आहे. म्हणजे मी महाराष्ट्रात राहतो, माझी मातृभाषा मराठी, मला अभिमान आहेच ना. त्यामुळे मला जर एखाद्याचं समजून घ्यायचं असेल तर आधी ते भाषांतरित करून मला समजून घ्यावं लागेल. आणि एखादा विचार चांगला असेल, समजा एखाद्या आसामी भाषेतला असेल की जे नवीन आहे, ते मला माझ्या मातृभाषेत सांगता येईल ना. त्यामुळे असा कधीही टोकाचा विचार करून चालणार नाही. आणि जी कोणी केवळ मराठी 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 अशा पद्धतीची मांडणी सातत्याने होते, अस्मिता असणं वेगळं, अभिमान असणं वेगळं, परंतु दुस्वास असू नये. विशाल धारणा ज्याला म्हणता येईल, शेवटी सगळ्या भाषांची धारणा ही लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळे वाद आणि संघर्ष हे व्यक्तिसापेक्ष आहे. दुर्दैवाने राजकीय उपयोग केला जातो. वेगवेगळे भाषेच्या नावाखाली राजकीय त्यांचे अजेंडा असतो काही विशिष्ट, तो पण राबवला जातो. सामान्य माणसाने, भाषाप्रेमींनी, साहित्यिकांनी या सगळ्यात थोडंसं दूर राहिलं पाहिजे. म्हणजे आता जो वाद आहे याच्यामध्ये आम्ही मुलांचा विचार करणार की नाही? आम्ही याच्यामध्ये भाषा म्हणून भाषांचा विचार करणार का नाही? साहित्य म्हणून साहित्याचा विचार करणार का नाही? तर हा केला गेला पाहिजे. आणि शासनाला किंवा जे कोणी टीकाकार आहेत त्यांना सांगायला पाहिजे की बाबा हे असं नाही आहे, याच्या पाठीमागची भूमिका आहे. म्हणजे हिंदीचा विषय हा सोडून द्या, हा तर एक तात्कालिक विषय आहे. पण एकूणच व्यवस्था म्हणून भाषा हा विषय राजकीय शस्त्र, अस्त्र दुर्दैवाने वापरलं जातं. त्याच्या पाठी काही लोक धावत जातात कारण त्यांचे इंटरेस्ट पण असू शकतात, फायदे पण असू शकतात. पण आता मग म्हटलं तसं लोकांना कळतं आहे, हा सुद्धा वाद आहे, हा 1-2 दिवसात निवेल. शासनाला शासनाची चूक लक्षात येईल. विषय हा घाईगर्दीत घेतलेला आहे. पण मुळातच असे संघर्ष होऊ नये. भाषिक अस्मिता ही महत्त्वाची आहे, पण त्याच्यातून दुस्वास राहणार नाही, वाद राहणार नाही, संघर्ष राहणार नाही, ही काळजी ही समाजाने घ्यायची. हे समाजाचं शेवटी भाषा कोण जगवतं? समाज. सरकार भाषा टिकवत नाही. तुम्ही एखादी योजना आणली म्हणजे भाषा टिकणार आहे का? नाही. भाषा टिकवायची असेल, भाषा समृद्धी टिकवायची असेल, ही समाजाची, जनतेची जबाबदारी आहे.
हे आपलं काम आहे ना. तर मला वाटतं या निमित्ताने एक चांगला सकारात्मक विचार लोकांमध्ये जाईल, असा आशावाद मला वाटतो. समन्वयाची भूमिका किती महत्वाची आहे आणि भाषेच्या वादाला किती वेगवेगळे कंगोरे आहेत याची एक आपण खूप वेगळ्या पद्धतीची मांडणी केली. महा-एम-टी-बीशी संवाद साधल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. भाषेचा ज्यावेळेला विचार केला जातो त्यावेळेला त्याला किती वेगवेगळे कंगोरे असू शकतात. त्या संदर्भातलं साहित्य, त्या संदर्भातलं शिक्षण, विद्यापीठातलं शिक्षण या सगळ्याचा एक मूलभूत आढावा आपण घेतला आणि याच्यामध्ये एक महत्वाचा भाग आपल्याला असा दिसून आला की संघर्षातून नाही तर समन्वयातूनच भाषा टिकेल आणि ही तुम्हा आम्हाला आपल्या समाजातल्या लोकांना टिकवायची आहे हे आज आपण ऐकलं. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कला साहित्य संस्कृतीच्या अपडेटसाठी महा-एम-टी-बीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.